नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विशेष 1000 प्रश्न या सिरीजमधील महाराष्ट्र विशेष या व्हिडिओतील पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नागपूर की ऑप्शन 4 बीड. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे? ऑप्शन 1 रत्नागिरी, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 नागपूर की ऑप्शन 4 बीड. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? ऑप्शन 1 गडचिरोली, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 बीड की ऑप्शन 4 रत्नागिरी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग तालुका पन्हाळा, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी बीड की ऑप्शन डी लातूर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग तालुका पन्हाळा. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता? ऑप्शन ए वर्धा, ऑप्शन बी लातूर, ऑप्शन सी नागपूर की ऑप्शन डी बीड. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वर्धा जिल्हा. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन 1 प्रवरानगर जिल्हा अहमदनगर, ऑप्शन 2 विकास सहकारी साखर कारखाना लातूर, ऑप्शन 3 यशवंत सहकारी साखर कारखाना नांदेड की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर जिल्हा अहमदनगर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील साखर आयुक्तालय कोठे आहे? ऑप्शन 1 पुणे महाराष्ट्र, ऑप्शन 2 नाशिक महाराष्ट्र, ऑप्शन 3 अमरावती महाराष्ट्र की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे महाराष्ट्र. इथे विशेष महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. 1971 साली सहकार विभागाअंतर्गत पुणे येथे साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. 1991-92 साली साखर संचालनालयाचा दर्जा वृद्धिंगत करून आयुक्तालय सुरू करण्यात आले. साखर क्षेत्राचा महत्त्वपूर्ण घटक असणारे साखर आयुक्तालय राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विकास
परिदृश्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रश्न क्रमांक 8. देशात साखर उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? ऑप्शन 1 35%, ऑप्शन 2 30%, ऑप्शन 3 20% की ऑप्शन 4 15%. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 35%. देशात साखर उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा सर्वात मोठा म्हणजेच 35% वाटा आहे. प्रश्न क्रमांक 9. साखर उत्पादनाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? आणि ऑप्शन आहे ऑप्शन 1 ब्राझील, ऑप्शन 2 जर्मनी, ऑप्शन 3 चीन की ऑप्शन 4 अमेरिका. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 ब्राझील. साखर उत्पादनाबाबत जगात ब्राझील हा देश 33% उत्पादनासह प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 10. साखर उत्पादनाबाबत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन 1 प्रथम, ऑप्शन 2 द्वितीय, ऑप्शन 3 पाचवा की ऑप्शन 4 चतुर्थ. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 द्वितीय क्रमांकावर. साखर उत्पादनाबाबत भारत 16% उत्पादनासह जगात ब्राझील नंतर द्वितीय क्रमांकावर म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचे पठार कोणत्या प्रकारच्या खडकाने बनलेले आहे? ऑप्शन 1 बेसॉल्ट खडक, ऑप्शन 2 स्तरित खडक, ऑप्शन 3 रूपांतरित खडक की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट खडक. मागील व्हिडिओमधील स्वाध्यायासाठी दिलेला प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा होता, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए सह्याद्री, ऑप्शन बी द्रोणगिरी, ऑप्शन सी कोकण की ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि स्वाध्याय प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सह्याद्री घाटमाता. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. तर प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी नागपूर की ऑप्शन डी पुणे. आणि हो, जर या प्रश्नाचे आपणास उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. आणि आजच्या व्हिडिओतील प्रश्न आपणास कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, नवीन काही शिकण्याचा आनंद आपणास भेटला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना नक्की चॅनल शेअर करा. हॅपी लर्निंग.